गुणवंत सदावर्ते हा फालतू माणूस आहे. खरं तर याचं गुणवंत ज्यांनी नाव ठेवला तो मूर्ख होता. कारण या मूर्खाचं नाव गुणवंत ठेवणं हा एक मोठा मूर्खपणा आहे आणि तो मूर्खच करू शकतो. खरं महाराष्ट्रात कुठलीही गोष्ट म्हणजे तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणतो. जर तो वाल्मिकी कराडला साहेब म्हणत असेल ना तर ज्या कुटुंबाचं घरातला माणूस गेला ना त्या घरच्यांनी येऊन याला चपलीने मारला पाहिजे. हा सिद्धिविनायक मंदिरावर बोलतो, तिरुपती मंदिरावर जाऊन बोल, साऊथच्या एखाद्या मंदिरावर जाऊन बोल, कपडे काढून मारतील याला. पण महाराष्ट्राने या सगळ्यांना जास्त मुभा दिली आहे आणि जास्त मुभा मिळाल्यामुळे हे ह्याच्या गुणवंत सदावर्ते सारखे फालतू लोक जी आहे जी त्यांच्या आकांना खुश करण्यासाठी कुठल्याही विषयात हा पडतो, त्याचा काही संबंध नाही. हा घरात गाढव पाळणारा गाढव हा आम्हाला शिकवणार. खरं तर याला बघितल्यावर आम्हाला एका प्राण्याची आठवण येते. पग नावाचा प्राणी आहे ना त्याच्यासारखा हा दिसणारा माणूस, याची बुद्धी याच्या केसांमध्ये अटकलेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला झटके येतात आणि झटके येऊन तो काही बडबडतो. मी पुन्हा सांगतो, गुणवंत सदावर्ते तुम्ही कृपया राजसाहेबांवर बोलायला जाऊ नका. तुमची तेवढी लायकी नाही आहे. तुम्हाला घराच्या बाहेर येऊन लोक मारतात, अख्खा महाराष्ट्र तुम्हाला शिव्या देतो, अख्ख्या एसटीच्या कर्मचाऱ्यांना देशदोडीला लावणारे तुम्ही साहेबांवर बोलण्याचा प्रयत्न करू नका. नाही तर एक दिवस महाराष्ट्र सैनिक तुम्हाला रस्त्यात तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.